नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराडच्या स्वाभिमानाला डिवचाल तर मतदार आपणास योग्य ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा खणखणीत इशारा रामकृष्ण वेताळ यांनी शिरवडे येथे झालेल्या प्रचार सभेत दिला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन नलावडे, कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाचा अपक्ष उमेदवार सौ विद्या रामकृष्ण वेताळ, कोपर्डे हवेली गणाचे अपक्ष उमेदवार अमित प्रकाश पाटील यांच्यासह कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांची व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या भाषणात काय म्हणाले रामकृष्ण वेताळ पाहूयात. सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. जरूर माझ्यावरती अन्याय करा, पण तो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती जो अन्याय करतो त्याला या कराड उत्तरची जनता कधीच माफ करणार नाही. मित्र, मी जास्तीचं खोलामध्ये जाणार नाही. तुम्हाला झालेला इतिहास प्रकार सगळं माहिती आहे. काही दांडग्यांच्या घरामध्ये तिकिटा दिल्या, गोर गरीब कार्यकर्त्यांना डावललं. परंतु या तालुक्याला कधी अन्याय सहन करण्याची, या तालुक्यानं अन्याय कधी सहन केलेला नाही. कराड तालुक्यानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म दिला. या कराड तालुक्यानं अनेक नेते मोठे केले. या कराड तालुक्यानं महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद म्हणून भूषवलं. अशा कराड तालुक्यावरती ज्या वेळेला अन्याय होतो त्यावेळेला आपण गप बसून चालणार आहे का? सगळ्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं पाहिजे, गप बसून चालेल का? खरं तर सामान्य माणूस मोठा होतोय तर काही लोकांच्या मनामध्ये खुपतंय. काही लोकांना या तालुक्यातला एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नाही पाहिजे, या तालुक्यातला एकही पंचायत समिती सदस्य निवडून आला नाही पाहिजे अशी भूमिका घेऊन सातत्यानं गेली 8-9 महिने काम चालू होतं. या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रॉब्लेम झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन अनेक जण काम करत होते. परंतु मित्रहो, इथली जनता आणि इथला मतदार तुमच्या कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही. आज इथे जमलेला सगळा मतदार बांधव कुणालाही निरोप दिला नाही. आपण मनानं इथं आपण या ठिकाणी आज सकाळी निरोप दिला, एक मेसेज टाकला आणि आपण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेला. खरं तर माझ्या गेल्या 23 वर्षामध्ये अनेक लोकांना मी भेटलो, अनेक कार्यकर्त्यांना मी भेटलो. परंतु या कराड तालुक्यामध्ये अनेक लोक मला भेटली, परंतु माझ्यावरती जे प्रेम इथल्या जनतेनं केलं ना, ते खरंच मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. माझ्या परीने मी अनेक कामं लोकांची केली, विकासात्मक कामं केली, सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक कामं केली. परंतु माझ्यासारखा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता हे अनेक लोकांना रुजला नाही, म्हणून माझ्यावरती षडयंत्र इथल्या काही लोकांनी केलं. विकासामध्ये मी काय कमी पडलो होतो? अनेक गावामध्ये मी निधी दिला. मगाशी रणजितनं सांगितलं, मी 35 लाख रुपयाचा मी कुठल्या संविधानिक पदावर नसताना शिरवड्यामध्ये निधी दिला. या ठिकाणी राजूदादा बसलेले आहेत व्यासपीठावरती, पिंटू लोहार आहे इथं समोर. मला सकाळी फोन आला, आमच्या दारातला अर्धा रस्ता झालाय भाऊ, आमचा अर्धा रस्ता झाला नाही तर आमच्याकडे परत तुम्ही येऊ नका. 1 दिवसामध्ये तिथला निधी मंजूर करून आणला आणि 8 ते 10 दिवसामध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण केलं. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये निधी दिला, अनेक कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामं केली. या गावामध्ये जवळपास 300-400 लोकांची किसान सन्मान योजनेचा निधी येत नव्हता. बरोबर आहे ना?
आबा बरोबर आहे. का येत नव्हता? कारण हे गाव ब्रिटिश काले आहे आणि या गावाचा सातबारा दुसरीकडे कुठेतरी लिंकअप होता. मी ज्या वेळेला गावात आलं की इथं अनेक कार्यकर्ते मला भेटायचे. बा मोदींचे पैसे आम्हाला येत नाही, मोदींचे पैसे आम्हाला येत नाही. मी त्या ठिकाणाहून तहसीलदारला फोन केला. तहसीलदार साहेब, मला उद्याच्या उद्या इथं बैठक लावायची. ग्रामपंचायत मध्ये बैठक लावली आणि आम्ही ही केवायसी एका दिवसामध्ये पूर्ण केली. पुढच्या महिन्यामध्ये सगळ्या लोकांना आबा तिथं पैसे भेटले. मी एक घटना सांगितली. अशी अनेक विकास कामं आम्ही या तालुक्यामध्ये केली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अनेक कामं केली. ज्या वेळेला विधानसभेला 40,000चं लीड हा विधानसभा मतदारसंघ देतो, त्यावेळेला सामान्य जनतेनं रात्रंदिवस मेहनत करून 15 दिवस माझे कार्यकर्ते झोपले नाही आणि त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ तुम्हाला सगळ्यांना मिळालं. परंतु ज्या जिल्हा परिषदेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला ज्या वेळेला न्याय द्यायची भूमिका येते, त्यावेळेला कुणीतरी आपल्या स्वतःच्या वटहुकूम राबवतो. कराड तालुक्यातल्या उत्तर मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या बाजूला केलं जातंय. काही आयात उमेदवारांना एबी फॉर्म दिला जातोय. हे लोकशाहीमध्ये चांगलं नाही. आणि भविष्यामध्ये लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर मित्रहो, सामान्य कार्यकर्त्याला आपल्याला न्याय द्यावा लागेल. सामान्य कार्यकर्ता जर पुढे गेला तर समाजातल्या शोषित वंचित लोकांची सेवा करू शकतो. अनेक धनदांडगे निवडून येऊन काय करतात ते तुम्ही 50 वर्षामध्ये बघितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, या जिल्हा परिषद गटामध्ये आता जल्लोष बघितल्यावरती अनेक लोकांच्या पायाखालची वाळू निसटलेली आहे. इथं बघितल्यावरती आता जवळपास 2 तास आपली सभा चालू आहे. एकही माणूस इकडे तिकडे हल्लेला नाही. कुठल्याही माणसाला बोलवण्याची वेळ आलेली नाही. इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की माझ्यावरती अन्याय झाला. या रामकृष्ण वेताळवरती अन्याय नाही झालेला. हा अन्यायाला जर वाचा फोडायची असेल तर आपल्याला पुढचे 8 दिवस डोळ्यात तेल घालून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. आपण करणार आहे का? मागे बसलेले शिरोडेकर काय सांगताय, करणार आहे का? हात वर करून सांगावं लागेल. कारण या शिरोड्यामध्ये माय घरी घरी पोहोचलेला आहे. तात्या तुमच्या कोपड्यात सुद्धा घरोघरी गेलेलो आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत मी पोहोचलेलो आहे. मला अनेक कार्यकर्ते सकाळपासून सांगतायत, भाऊ आम्ही एखाद्याला मत मागाय पत्रक टाकायला गेलो की समोरचा व्यक्ती म्हणतोय भावना आम्ही ओळखतो, भावांच्यावर अन्याय झालेला आहे. इतका प्रचंड लोकांच्या मध्ये उत्साह आहे की या वेळेला या जिल्हा परिषदेचा विजय हा निश्चित झालेला आपल्याला सगळ्याला माहिती आहे. अनेक गोष्टी आपण पुढच्या सभेमध्ये बोलू, विकासात्मक कामं अनेक करू. 24/7 मी अवेलेबल असणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही रात्रीच्या 12ला मला फोन केला तर मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. कुणीही फोन करा. माझ्याकडे कधीही या नेत्याला आणि त्या नेत्याला घेऊन या अशी भाषा नसते. सामान्यातला सामान्य कार्यकर्ता कुणीही माझ्यापर्यंत येऊ शकतो. हे शिरवड्यातल्या आणि कोपर्ड्यातल्या या गणातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. जर आपल्याला सगळ्यांना सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल, झालेल्या अन्यायाला वाचा फोडायचा असेल,
तर आपल्याला ही लढाई आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल. मी एकटा काही करू शकत नाही मित्र. व्यासपीठावरची सगळी मंडळी काही करू शकत नाही. ही लढाई तुमच्या हातामध्ये घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही घेणार आहे का? मोठ्या आवाजात बोलायला घेणार आहे का? ही लढाई तुमच्या हातामध्ये घेतली पाहिजे. विकासाचं मी नक्की बोलेन. विकास काय करायचा मी निश्चित सांगेन. जिल्हा परिषद गटातलं एकही गाव पुढच्या 5 वर्षामध्ये विकासापासून वंचित राहणार नाही. हा गणरायाच्या स्मरून शब्द देतो. एकही काम राहणार नाही. परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे, या जिल्हा परिषदेचा विजय हा महाराष्ट्रामध्ये गाजला पाहिजे. या जिल्हा परिषदेचा विजय, या पंचायत समितीचा विजय महाराष्ट्रामध्ये गाजला पाहिजे. यासाठी आपण जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत सो विद्या रामकृष्ण वेताळ यांचं चिन्ह आहे. काय चिन्ह आहे? जोरात सांगा, जोरात सांगा. या पंचायत समितीच्या उमेदवारात अमित पाटील यांचं चिन्ह काय आहे? जोरात सांगा. पलीकडे माझी ताई उभी आहे, नीलम ताई, तिचं काय चिन्ह आहे? जोरात महिलांचा आवाज आला पाहिजे. तुम्ही या दोन्ही चिन्हावरच्या समोरील बटन दाबून या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. या ठिकाणी आजच्या पहिल्या सभेची ताकद वाढवली, उमेदवारांची ताकद वाढवली. माझ्या मनगटाला मनगट लावून आपण उभा राहण्याची भूमिका घेतली. माझी शक्ती वाढवली. त्याबद्दल इथं जमलेल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचे मीच आभार मानतो. या ठिकाणी आलेल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो. आणि या जिल्हा परिषद गटातल्या तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.